आपल्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये काय काय दडलेलं आहे याची ओळख करून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये सप्तचक्र असतात असं आपल्याला ऐकून माहिती असतं. म्हणजे ज्या व्यक्ती अध्यात्म मार्गाकडे वळलेले आहेत किंवा योग मार्गाकडे वळलेले आहेत त्यांना हे कुठेतरी असं ऐकून माहिती असतं की आपल्या शरीरामध्ये अशी काहीतरी चक्र आहेत. पूर्ण योगामध्ये याचा काहीसा वेगळेपणाने विचार झालेला आहे. तर तंत्र मार्गात सप्तचक्रांचा काय विचार झालाय आणि पूर्ण योगात त्याचा कसा विचार झालेला आहे याचाही विचार आज आपण करणार आहोत. ही जी चक्र आहेत ही चक्र म्हणजे नेमकी काय आहेत? तर ही चक्र म्हणजे ऊर्जा केंद्र किंवा ज्याला शक्ती केंद्र म्हणता येतील अशी आपल्या शरीरांतर्गत असलेली चक्र आहे. ती आपल्याला डोळ्यांनी दिसतात का? किंवा आपण शरीराचं जर डिसेक्शन केलं तर आपल्याला ती चक्र दिसू शकतात का? तर ती चक्र अशी डोळ्यांना दिसणारी नाहीत. ती सूक्ष्म शरीरांतर्गत असलेली चक्र आहेत, परंतु त्याचं अस्तित्व मात्र जाणवण्यासारखं आहे. योग मार्गाने जे अंतरंगामध्ये प्रवेश करतात त्यांना ही चक्र अनुभवास येतात. ही शक्ती केंद्र आहेत किंवा ऊर्जा केंद्र आहेत असं आपण म्हटलं. मग सामान्य जीवनामध्ये या चक्रांचा काही अनुभव येत नाही का आपल्याला? किंवा सामान्य जीवनामध्ये म्हणजे सामान्य माणूस जो आहे की ज्याचा योग साधनेशी काहीही संबंध नाहीये, अशा माणसाला या चक्रांचा काहीही संदर्भ देखील माहिती नसतो, त्याचा अनुभव देखील नसतो. कारण अत्यंत मर्यादित अशा शक्तिसाठ्यावर त्याचं जीवन चाललेलं असतं. थोडं समजावून घेऊया उदाहरणाच्या साहाय्याने. म्हणजे बघा, अगदी आपला रोजच्या वापरातला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये कितीतरी ॲप्स असतात आणि त्या ॲप्समध्ये कितीतरी सुविधा असतात. त्यातल्या आपण कितीचा वापर करतो? तर अगदी आपण 1 2 असा वापर करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी सगळा जो भाग आहे तो तिथेच आहे, वास्तविक त्या मोबाईलमध्येच आहे, परंतु आपल्याला त्याची ओळख सुद्धा नसते. कारण आपण तेवढ्या आतमध्ये शिरून त्याचा अभ्यास करत नाही. आणि जेवढं आपल्याला पुरेसं आहे तेवढ्या तुटपुंज्या ज्ञानावर आपलं सगळं जीवन चालतं. बरोबर आहे? अगदी त्याच पद्धतीने सामान्य माणसाच्या जीवनाबाबतीत असतं की सामान्य माणसाचं जे जीवन आहे ती मन प्राण शरीर ही जी बाह्यवर्ती चेतना आहे त्यामध्ये जेवढी काही ऊर्जा, जेवढी काही शक्ती ही पुरवली जाते तेवढ्या आधारावर त्याचं सगळं जीवन पूर्णपणाने व्यतीत केलं जातं. त्याला अजून शक्तिसाठ्याची काही आवश्यकता पडत नाही. परंतु साधक जसजसा योग साधना करायला लागतो, अंतरंगामध्ये शिरायला लागतो, सूक्ष्म शरीरामध्ये त्याचा प्रवेश होतो, तसतशी मग त्याला या सगळ्या गोष्टींची हळूहळू जाणीव व्हायला लागते. तोपर्यंत जर कोणी सांगितलं की अशी सप्तचक्र आहेत, त्यांचं अमुक अमुक कार्य आहे, तर सामान्य माणूस म्हणेल असेल बाबा, आम्हाला काही माहिती नाही. किंवा काही जण म्हणतील हाय असं काही नसतं, असं अगदी धुडकावून सुद्धा लावतील. कारण ते दृश्य रूपात दिसत नाही ना. जी जडवादी मंडळी आहे ती दृश्य रूपात दिसत नाहीत अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला मुळी तयारच नसतात. मग अशांसाठी मदरनी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे. मदर असं म्हणतायत की ज्यांनी पूर्वी काही अभ्यास केलेला नाहीये या संबंधामध्ये, म्हणजे त्यांनी काही वाचन केलेलं नाहीये किंवा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, त्यांना जेव्हा प्रथम अनुभव येतो तेव्हा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचं वर्णन वेगवेगळं करू शकते असं त्या म्हणतात. त्या काय म्हणतात बघा, इट इज अ फॅक्ट दॅट देअर आर सेंटर्स. या शरीरांतर्गत सेंटर्स ही आहेत, चक्र आहेत, ही वस्तुस्थिती आहे. इट इज अ फॅक्ट दॅट दे अवेक.
ती जागृत होऊ शकतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अँड इट इज अ फॅक्ट दॅट धिस चेंजेस व्हास्टली द होल वर्किंग ऑफ द कॉन्शियसनेस अँड एनर्जी. But the description, if it is spontaneous and sincere, is different for everybody. हा व्यक्तिगत स्तरावर घेण्याचा अनुभव असल्यामुळे त्या प्रत्येकाचं वर्णन कदाचित वेगवेगळं असेल, परंतु प्रत्येकाच्या शरीरांतर्गत म्हणजे सूक्ष्म शरीरांतर्गत ही चक्र असतात, ती जागृत होऊ शकतात आणि एकदा का ती जागृत झाली की मग चेतनेमध्ये आणि ऊर्जेमध्ये हा विलक्षण फरक पडतो असं त्या सांगतात. एक एक चक्रांचा आपण क्रमाक्रमाने विचार करणार आहोत आणि सुरुवात सहस्त्रदल चक्रापासून करणार आहोत किंवा त्याला सहस्रार चक्र असंही म्हणतात. 1000 पेटल सेंटर असं त्याचं इंग्रजीमध्ये असलेलं नाव आहे. तर हे जे चक्र आहे ते लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या वरच्या बाजूला आहे. अबाउट द हेड असं त्याचं स्थान सांगितलेलं आहे. हे सहस्त्रदल चक्र असं म्हणत असताना नावावरनं आपल्या लक्षात येईल की हे 1000 पाकळ्यांचं कमळ आहे. 1000 हा शब्द शब्दशः घ्यायचा नाहीये, तर तिथे अगणित शक्यता आहेत आणि म्हणून ते सहस्त्रदल चक्र असं आहे. हे शरीरात आतमध्ये नाहीये, शरीराच्या बाहेर आहे, वरच्या पोकळीमध्ये आहे आणि म्हणून त्याला शून्य असंही म्हणण्यात येतं. ठीक आहे. तेव्हा हे जे सहस्त्रदल चक्र आहे ते 1000 पाकळ्यांचं आहे. नंतर आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला असलेल्या अवकाशामध्ये ते चक्र आहे. त्याचा रंग कसा आहे तर त्याचा रंग निळसर आहे आणि त्याच्या भोवती सोनेरी रंगाचा प्रकाश आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. हे जे चक्र आहे ते पूर्ण योगाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं अशासाठी आहे की श्री अरविंदांनी जे सगळे अतिचेतन प्रांत सांगितलेले आहेत, म्हणजे उच्च मन आहे, प्रकाशित मन आहे, अंतस्फूर्त मन आहे, अधिमानस आहे, अतिमानस आहे, हे जे सगळं अतिचेतन श्रेणी आहे, या अतिचेतन श्रेणींचा असलेला संबंध आपला जो त्या अतिचेतन श्रेणींशी संबंध येतो तो एक प्रकारे या सहस्त्रदल चक्राच्या माध्यमातून येतो आणि त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं असं चक्र आहे.